पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी वैदेही परशुरामी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या सुपर क्लास कॉमेडी शो मध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. आता जिथे असाल तिथे हसाल. दोस्तांनो, तुम्हाला ठाऊक असेल आपल्या या मंचावर एक तडीपार बाब्या आहे. त्याच्या गुंडगिरीमुळे मागे एकदा एक आपला ढाबा बंद पडला होता. पण आता हा तडीपार बाब्या शूटिंग फील्डकडे वळलाय. नाही म्हणजे त्यावाल्या शूटिंगकडे नाही, ह्यावाल्या शूटिंग फील्डकडे. आणि आज पहिल्यांदाच त्याला संधी मिळणार आहे एका जाहिरातीत काम करण्याची. तेव्हा पाहूया आज डिरेक्टर बाब्याला शूट करतोय की बाब्या डिरेक्टरला. स्वागत करूया शशी केरकर, कमलाकर सातपुते आणि किशोर चौगुले यांचं. हॅलो, हा सर मी लोकेशनवरच आहे सर. हा यस सर. हा त्याला शोधतोय सर, पण सर दिसत नाही आहे कुठे तो. हा सर, दिसलाय सर. ओके. तू इथे काय करतोयस? तू कारपेंटर आहेस ना? मी गालपेंटर आहे. तू जास्त शहाणपणा करू नकोस. हा तू जा तिकडे, चल मागे जा. चल टेबल पहिला कर. चल, फुकटचे पैसे पाहिजेत का रे तुम्हाला? तिथं चल हो तिकडे चल. संयम. तोच दाखवणार होतो त्याला आता. काय यम. यम नाही रे. अरे संयम. तू जा ना बाबा. हे कशाला बाब्या? हे बघ बाब्या, हे बघ. आता इथे कोल्हापूरमध्ये माझी जमीन शूटिंगवाल्यांना देण्याचा धंदा सुरू केलेला आहे मी. हा, आणि तिथे तू राखणदार आहे. इथे राडे करायचे नाही. हा, मी तुझ्या पाया पडतो. काय ठेवलंयस? काय नाही. नाही काय नाही रे, काय नाही. काहीतरी ठेवलंयस. काय नाही. काय दे ना ते. अरे हे कशाला बाब्या? अरे नख कापायची होती रे मला नंतर. काय करायचं तुझं बाब्या? केस विंचरण्यासाठी करवत, नख कापण्यासाठी चॉपर. दाढी कशाने करतोस तू? घरी दांडपट्टा आहे ना. दांडपट्ट्याने तू दाढी कळलं. अगल बगल के सब. तुला माहित आहे की नाही, इथे आता जाहिरातीचं शूटिंग होणार आहे. डिरेक्टर येणार आहेत, मोठे डिरेक्टर. हे बघ, त्यांच्यासमोर अदबीनं वागायचं. अदबी म्हणजे अदबीने म्हणजे हा हात, ह्या हातावर हात असा ठेवायचा आणि मग असं असं करायचं. जमेल? हा, आणि त्यांना लागेल ते द्यायचं. बांबू दिला तर चालेल का? अरे बाब्या, त्यांना जर बांबू दिला तर तोच बांबू म्हणजे तिरडीसाठी वापरावा लागेल रे. चल गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. ये बस, सगळं रेडी आहे ना? येस सर. ओके, एक मिनिट, फोन आहे. हॅलो. येस. अरे मी इथे माइलस्टोन ऍड करतोय आणि तू किडनी स्टोनचं कसलं कारण सांगतोय? फुकरट नट कुठचा? काय तू येणार नाहीयस? नको येऊस, ठेव पण. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर,
काय हवंय का तुम्हाला? नट हवा आहे. नट नाहीये तुमच्याकडे? मोठाच दिलाय मग पाहिजे तिकडे फिट करून टाक. Perfect! तर जाऊन सर. ऍक्च्युली काय आहे, 4 वाक्य बोलणारा माझा एक नट येणार होता, तो आयत्या वेळेस गलपटला. ओके. हा काम करेल. हा. ऍक्च्युली काय आहे, मी चहा पावडरची ऍड करतोय. ओके. म्हणजे या ऍड मध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक येऊन ओके. चहा पावडरचं महत्व पटवून सांगतात. हो. आणि त्यातलाच एक गुंड आहे जो कलाकार आधी करणार होता. आता हा आणि हा शोभतो गुंड. शोभतो काय? मी आहे. काय? मी आहेच ऍक्टर असं म्हणायचंय याला. हा ऍक्टर आहे. हो, हा राज्य नाट्य स्पर्धेत काम केलेला ऍक्टर आहे. ओके. हो ना बाब्या? राज्य नाट्य. ऐका आता त्याचं. आपल्या राज्यात आपल्या समोर ज्यांनी ज्यांनी नाटकं केली ना त्यांचं मी काम करून टाकलेलं आहे. अरे बाब्या, जाऊ द्या ना, ते सांगतायत ते कर ना. 4च तर वाक्य आहेत. 4. अरे चल रे. पावडरची ऍड मी करू? हो. अरे मी चुळच पावशेरने भरतो. नाही चालणार रे शशिकांत. बाब्या ऐक ना बाब्या, अरे ऐकतोच आहे, बोल ना. तू तडीपार आहेस की नाही? ही जर ऍड केली तर पोलिसांना वाटेल तू सुधारलायस. तुझी तडीपारी रद्द होईल. त्यासाठी तरी कर. मी म्हणतोय, माझी शपथ आहे तुला, प्लीज. मला विश्वास आहे ना तुझ्यावर, तू करशील. विश्वास मला पण आहे. हात सोडलाय का? नाही नाही, हा विश्वास सोडायचा नाही. शांत बरं आहे. तुम्ही दाखवून त्यांना सांग. सर, हा. तो तयार आहे सर. हो हो. काय रोल काय सर याचा? ऍक्च्युली सर नका जाणव तिकडे. नाही ना, ऍक्च्युली तो गुंड आहे, म्हणजे भाई आहे. हो. त्याच्या हातात असा चहाचा कप आहे. ओके. आणि तो इथे असं असं उभा आहे. उभा आहे. हे नको आहे. हे नको ना. अरे नको ना काढू हे. कुऱ्हाड. हे हे काय हसू नका, सांगा. कुऱ्हाड ना. हा. कुऱ्हाड ते काय आहे की आजूबाजूची जी वाढलेली छोटी मोठी झाडं आहेत ना, ती कापण्याचं पण हा काम करतो फावल्या वेळात. अच्छा अच्छा. सर जाऊ दे ना, कुऱ्हाड बिराड गेली खड्ड्यात. मी काय म्हणतो सर, डायलॉग काय डायलॉग? हा डायलॉग. तर ऍक्च्युली डायलॉग कसा आहे हा. की तू म्हणतोस, पहाटेच्या वेळेला घोट घ्या जिरणारचा. वा. अरे मी फाट्याच्या वेळेला तर कुणाच्या तरी नरडीचा घोट घेऊन घरी जातो. फाट्याच्या वेळेला चहा कुठून प्यायचं? अरे पण लोक पहाटेच उठतात ना. अरे माथे फिरू असतात रे ते. अरे आमच्या एरियात आहे ना, सकाळी 11 शिवाय कोंबडा पण बांग देत नाही. म्हणजे आरवत नाही. जो पहिला आरवतो ना, तो दुपारच्या जेवणात ताटात दिसतो. अरे कोण आहे हा काय इथे उभा राहा? हा डायलॉग आहे. डायलॉग असा म्हणायचा, पहाटेच्या वेळेला घोट घ्या जिरणार चहाचा. हा चहा स्फूर्ती आणतो, तरतरी आणतो. दिवसभराच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांगाने सज्ज व्हा. टवटवीत होऊन राहा. घ्या जिरणार चहा. वा वा. डाग डिंग 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 डाग, डाग डिंग डिंग डिंग. लक्षात आलं तुझं? घे. ए, काय झालं बाबा? अरे काय डंग डंग डिंग डिंग डंग 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 डिंग डिंग डंग. याच्या बापाने असे डायलॉग दिले होते काय? हा? असले डायलॉग मी बोललो तर अख्खी गँग हसेल मला. गँग? आताच अड्ड्यावरच्या पंटर लोकांचे लाफ्टर कानावर यायला लागले. हे नाही रे. अरे मला सगळे बघून असे कुस्मितपणे हसतायत. कुस्मित नाही रे, कुस्तीत असेल, कुस्तीत. वाक्य तुला कळली आहेत ना सगळी? ऐकवली ती? आता बोल. हा बोल.
डंग डंग डिंग डिंग डंग 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 डिंग डिंग डंग 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 डिंग डंग डंग डिंग. एवढंच पाठ झालं. मस्त आहे ना. डंग डंग डिंग डिंग डंग 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 डिंग डिंग डंग. मस्त आहे ना. अरे ही शेवटची वाक्य आहेत. आधीची वाक्य काय तुझा बाप बोलणार आहे? बाब्या 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 नाही, बाब्या बाब्या नाही, तुला माझी काय बस याच्यावर. हा? अरे तो उभाच होता किती वेळापासून. त्याला खुर्ची नको काय? एक काम करू, नका ना जाऊ. आपण एक एक वाक्य घेऊ, चालेल? कॅमेरा दादा याला शूट करा. शूट करणार आहे. हे शूटिंग वाला शूटिंग. माझं शूटिंग घेणार आहे. तुम्ही माझं शूटिंग घेणार आहे. मग शूटिंगच घेणार आहे. तुला काय वाटलं हे सगळं पाठ करून गावोगावी जाऊन जिन्नारच्या हा जिन्नारच्या असं ओरडायचं? शूटिंगच घेणार आहे. क्लॅप दे, मी ऍक्शन म्हणतो. येस सर. शॉट वन, टेक वन, ऍक्शन. तूच बोललास, ठीक आहे. अरे त्याला बाजूला करणारे, बाजूला सरक बोल ना त्याला. कोण? अरे तो लय तकलीफ देतो रे तुम्हाला. कोण? तो काय समोर ते घेऊन वाचले तो. प्लीज बाजूला काय कॅमेरा येतो, त्याने शूट करणार आहे ना याला. कॅमेरा. राक्षसासारखा हसू नकोस, जरा सात्विक हा सात्विक. हे काय? सातवीत असताना असाच हसायचो मी. समजून घे आणि नीट बोल. ऍड मध्ये तुला हिरो म्हणून घेतलंय की नाही? हिरो घेतलंय, मग हिरोईन कोट आहे. हिरोला हिरोईन नको काय? बरोबर आहे बाबा. अच्छा, हिरोईन आली की तू व्यवस्थित करशील. हो. हिरोईन पाहिजेत ना हिरोला. ठीक आहे, हा. हिरोईन आणतो. वैदेही प्लीज या ना. अरे बापरे, डायरेक्ट. काय या. हे बघ, या वैदेही जी आहेत यांच्या बरोबर तुला चहा प्यायचा आहे. यांच्याबरोबर चहा काय, मी फिनेल पण पिऊ शकतो. एक काम तू चांगलं केलंस, हिरोईन चांगली आणलीस. फाटे फाटे चहाचा घोट घ्यावा जिरणार चहाचा. त्यांनी तरी येते वरती तरी, आणि टिवटिवीत व्हा टिवटिव टंग टंग डोंग 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 टिंग टिंग टोंग डोंग 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 टिंग टिंग टोंग टिंग टिंग डोंग डोंग डोंग. वा बाब्या वा. अरे काय वा शशिकांत, कटेट. कॅमेरा बंद करा, कॅमेरा बंद करा. अरे तू मॅडम द्या ते. बसा ना प्लीज, बसा तू. Thank you. या प्लीज या. डिंग डोंग डिंग डोंग 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 डोंग. नाही सर एक मिनिट. दमलाय पोरगा, दमलेला आहे. त्याला पाणी वगैरे द्या किंवा ह्याला? मेकअप करा ना. मेकअप केलंच नाही सर त्याला. ह्याला मेकअप करा ना मेकअप थोडा. आणि पाणी. हो. अरे एक वाक्य धड बोललेलं नाहीये आणि ह्याला कशाला मेकअप हवाय? थोडासा अरे ह्याचा चेहरा दिसणारच नाही, नुसता आवाज तर येणार आहे. ह्याच्या चेहऱ्याच्या जागेवर आम्ही उमेश कामतचा चेहरा लावणार आहोत. लय इन्सॉल्ट केलाय यांनी आपला. हा केलाय. मी समजतो ना बाबा. असं नको. माझा चेहरा नाही लावणार, उमेश कामतचा चेहरा तो लावणार आहे. म्हणजे मला कामातून काढून तो उमेश कामतला या कामात घेणार आहे. आता ह्याला मी दाखवतो मी खरा कोण आहे. नाही बाबा नाही. हे बघ सांगतो बाबा, हे बघ तुझ्याकडे आता एकही हत्यार नाही आहे. तू काही करू शकत नाही या माणसाचं.
हे बघ बाब्या ए, खेचू नको. अहो, याला सांगा मी हात लावलेला मी बोलतोय बघता बोलतोय नाही याला सांग जॅकेट जॅकेट सोड बघ काढ रे जॅ- बाब्या हे कधी ठेवलंस तू अरे प्रसंग काय सांगून येतो काय मला माहिती आहे माझ्या वाट्याला ही अशीच माणसं येतात त्यामुळे मला हे सगळं करावंच लागतं ए नको सोड ना बाब्या सोड इकडे सोड ए, मा- सेंटरला इथे मला उभं करून काय बोलत होतं ही वाक्य घे ती वाक्य घे आता मी सांगतो ती वाक्य घे निमदा तपर पाकची निमदा मी बोललो ती वाक्य घे त्यापेक्षा तुम्हाला गोळी मारणार गोळीचा मारणार वाक्य आधी घे. शशी- हे वाक्य. शशिकांत, हे बघ. घे. शशिकांत, शशिकांत. बंदुकीच्या गोळ्यांचा आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज एकत्रच ऐकू येतोय नाही का क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे कमाल परफॉर्मन्स निर्मितीताई खरंय खरंय तुझं वैदेही म्हणजे खरंच जर असा काही प्रसंग आला तर गोळ्यांचा आवाज आणि तुमचा परफॉर्मन्स बघून टाळ्यांचा आवाज मला हा बाब्या आधीच आवडलेला होता जेव्हा हॉटेलमध्ये त्याला शशीनी नोकरी दिली होती तेव्हाच आवडला होता आणि बघा म्हणजे बाब्यासारखा गुंड पण वैदेहीला बघून म्हणजे सगळं त्याचं कायापालटच होतो आणि ती गेल्यानंतर परत एकदा बंदूक निघते क्या बात आहे खूप छान झाला परफॉर्मन्स मज्जा केली तुम्ही सगळं उमेश हे कॅरेक्टर आधी वेगळ्या सिच्युएशनमध्ये दिसलं हा बाब्या परत परत पाहायला आवडेल खरंच म्हणजे तू तडीपार होतास पण तू आमचं टेन्शन तडीपार करून टाकलंस. क्या वा 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 प्लीज बसा थँक्यू सो मच मित्रांनो वयाच्या 75व्या वर्षी कोणी लग्न करतं का नाही ना पण आपल्या इथे नाना नानी आहेत त्यांचं इथे लग्न लागणार आहे आणि तेही वयाच्या 75व्या वर्षी पाहूया नेमका काय आहे हा सोहळा आणि तो कसा पार पडतोय त्यासाठी सगळ्यात आधी स्वागत करूया इथल्या वराडांचं आणि आजच्या नवरा नवरीचं बाबा 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 मला उचून घे ना उचून काय काय उचून हे बाळ एकाक्ष बोला ना बाबा जबाबदारी उचलून घ्यायच्या वयात बाबा मला उचलून घ्या ना असं म्हणतोस तू तुझी आई ताई कुठे हो बाबा नवऱ्याला जोपर्यंत सायकल मिळणार नाही तोपर्यंत या लग्न घरात मी पाऊलच टाकणार नाही अशी आईने धमकी दिली आहे अमृता अगं अमृता बाहेर ये अगं आमरे बाहेर ये ग ये ग आमरे इतकं गोड नाव आहे माझं अमृता असं रेकून घ्यायचं होतं तर हलाहल नाव का नाही ठेवलं माझं तेच पितोय इतकी वर्ष बरं आई आज आपण यजमान आहोत यजमान तेव्हा आज नको भांडूया हं? Babe, babe, I love you so. वारी सोमवारी भेटूया ना आपण बेब चला 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 हा चला हा चला लवकर लवकर मला अजून 4 जणांचं स्वातंत्र्य संपवायला जायचंय 4 जणांचं स्वातंत्र्य संपवायला जायचंय म्हणजे तात्या हो. स्वातंत्र्य संपवणं म्हणजे काय हो तुझ्या बापाला विचार काय आहे? लग्न लावणं आणि स्वातंत्र्य संपवणं हे सेमच आहे रे त्याच्याकडे संदर्भासहित स्पष्टीकरण असेल हो तात्या श्श्ट, काही काय बोलताय संदर्भ भडकला बघ नवरा नवरीला बोलवा आलो 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 बोलवा बोलवा
नाण्या नाण्या बरा आहेस ना? बरं आहे ना. तू ज्या स्पीडने येतोयस ना त्यानुसार मला 858 मुहूर्त फॉर सेफ्टी काढावे लागतील. नाण्या आज तुझं लग्न आहे नाण्या. काय सांगतो? नाण्या हळू नाण्या हळू हळू अरे हळू 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 नाण्या हळू अरे नव्हे नव्हे, हे जे सुरू झालं ते बंद होत नाहीये म्हणून तो. नाही वा काय ग मागून सारखं धक्का कोण देत आहे? अहो काही नाही हेच आहे. अच्छा हेच आहे ते. नाण्या जरा हळू. काय काय लोक लग्नाला आहेर घेऊन आले आहेत. हो ना. जाताना दुखवटा देऊन जातील. वा वेळीच ठेचता नाही आला. विनोद नाही तुझा प्रयत्न. चला 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 साखरपुड्याला सुरुवात करूया. करा, करा. ए विडा आणा विडा आणा. हा विडा विडा तुझी जुनी सवय गेली नाही अजून. कसली रे विडीची. नाण्या विड्या नाही विडा विडा विडा, विडा. हा. ए विड्या आणा रे. हे काय हे काय आणलंस? तात्या तात्या तुम्ही बोललात ना विडा घेऊन या म्हणून, तर 10 दुकानांमध्ये फिरण्यापेक्षा तो आपला बाजूवाला आहे ना बबलू पानवाला, त्याचा अख्खी टपरीत घेऊन आलोय मी. बघा ना, पान सुपारी सोबत गुलकंद, कच्चा पक्का, हरिपत्ती, लवंग, किमाम, सोप, चुना सगळं आणले फुकट मध्ये. वा म्हणजे माझ्या साखरपुड्याला काय कलकत्ता 120 लावायचा? सॉरी सॉरी नाना नाना सॉरी चूक झाली. चूक झाली मग आता कसली माफी मागतोयस? 8 वर्षांआधी झालेल्या चुकीची आज माफी मागून काय उपयोग? अहो अहो तो एकाक्षच्या चुकीची माफी मागतोय. कोण तुम्ही? अहो लग्नात बायकोला विसरला. बायको सौदामिनी आधी कुंकू लाव. अगो बाई मी सिंधू. 14 मिनी कोण? वहिनी 14 मिनी कोण? कोण? आमच्या 25शीत जे वादळ हृदयाचा सौदा करून याचं तारुण्य उद्ध्वस्त करून गेली ती 14 मिनी. तात्या काय होती ती? होय ना. ही बरी आठवते. कोण होती ती? तुझ्या डोळ्याचा मोतीबिंदू काय कूस बदलून कानात शिरलाय? सुपारी फोडायची आहे. मी फोडणार. मी फोडणार. हो नाना तुमचं लग्न आहे तुम्हीच फोडणार. हो म्हणजे काय? आजपर्यंत भाऊकीच्या सगळ्या लग्नात मीच सुपारी फोडले. आणि तुम्ही आम्हाला सायकल दिली नाही, निदान सुपारी तरी फोडू द्या. हट्टी झालायत एकदम. कुठे दगड? जाओ त्यांच्या हातात. हो जा त्यांच्या हातात तो दगड द्या. नाना हा घ्या दगड नाना हा घ्या. ये ना ये ये हे सांभाळून फोडा हो सुपारी. इथे इथे हा सांभाळून फोडा. कोण तुम्ही? अगो बाई अरे तुझी बायको. अच्छा अच्छा सौदामिनी कुंकू लाव. अरे देवा ही 14 मिनी आहेच का? एकदाची ती 14 मिनी दाखवा मला, तिचा मर्डरच करून टाकते. अरे बापरे म्हणजे लग्नानंतर मी पहिल्याच दिवशी जेलमध्ये जायचं डबा घेऊन? इश्शो. सिंधू हो सिंधू तुला आपली पहिली भेट आठवते? हो सांगतेस जरा? तुम्ही सांगता. मला नाही आठवत. असं कसं हो तुम्हाला काहीच नाही आठवत? आता नाही आठवत. आजी आजी सांग ना माझ्यासाठी. तुला सांगते बाळा. हा आजी. एकदा की नाही हा? मी यांच्या सायकलला येऊन धडकले आणि घंटी वाजली. भांगरे सायकलची नाही रे माझ्या हृदयाची घंटी वाजली. आजी परत लागली. नाण्या म्हणून तुला सायकल हवी आहे काय? तू पण मुंडावळे बांधलेस का काय? चला 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 आता अंगठ्या घाल. चल चला या. अंगठ्या, अंगठ्या, अंगठ्या.
बे बाळ पकडे दीदी पकड हा. द्या अंगठा घाला. अरे नानांचे हात आताच ठरवायला लागलेत. हा घ्या हळूहळू तुम्ही ताशा वाजवाल. घाला घाला. अरे वा 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 वा. याच्यावर उभं राहा, याच्यावर उभं राहा. हा आणि याच्यावर राहा. आता हे पकड. हा, चला 1 2 3 राम नाम. काय चुकीचं म्हणाली ती तातिया? नाही सॉरी काय काय झालंय काय झालंय? हल्ली आपल्या वयाचे जे मित्र आहेत ना त्यांच्या लग्नविधी कमी आणि अंतविधीला जास्त जातो ना म्हणून ते नाही नाही चला आता आता चालू कर. आता तुमची परीक्षा आहे. ना ना असं आहे ते. लग्न मंडपी बसले गणगोत सारे तोंडावर हसले. बोला नाना नानीच्या चेहऱ्यावर समाधान. शुभ लग्न गाला गाला चला हार गाला. आता मैत्री हाराची आली असती. तिला जरा कमी दे. तुम्ही आता वा 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 वा. चला चला हा नाना आणि आता फेरा घ्या. फेरा घ्या. हा या या व्यवस्थित. वा वा. आनंद वाटतोय. पुन्हा एकदा असा सोहळा अनुभवायला येईल वाटलं नव्हतं. या या नानी जरा सांभाळ बरं. चला चला नानी सावकाश. गुड मॉर्निंग गाईज. मी शीला जाऊन येतो. सावकाश नानी. हे अजून इथे ये. वा वा वा. एक फेरा झाला. एक झाला ना. झाला ना. गुणिले 7 म्हणा. गुणिले 7. 1 गुणिले 7 फेरे झाले. हॉलचं टायमिंग संपत चाललंय ना नाना. काय नाना एक विधी नीट केला नाही, सगळा खर्च वाया गेलाय. बेटा लग्नात एक वेळ विधी नीट नाही झाला तरी चालेल पण लग्नानंतर संसार नीट व्हायला हवा. म्हणजे झालं आमचं लग्न. निदान आता तरी आम्हाला सायकल आणून द्या. नाना काय चाललंय तुमचं? सगळा इव्हेंट बोंबलला आणि आपल्या घराच्या समोर गाड्या बाईक एवढ्या उभ्या असताना तुम्हाला त्या सायकलचं काय अप्रूप आहे? काय आहे काय त्या सायकल मध्ये? काय आहे त्या सायकल मध्ये सांगतो. सायकल आणा. अगं बाई आली का? सावकाश. हळू नाना. ही स्वतःहून का चालते? ही सायकल आहे तो वॉकर आहे. काय आहे सायकल मध्ये? अरे आमचं प्रेम आहे रे सायकलवालं. म्हणजे सायकलच्या पुढ्यात प्रेयसीला बसवून दोघांनी नकळत पकडलेलं हँडल मी सोबत आहे असं सतत सांगत राहतं. आताचं प्रेम बाईकवालं चांगलंय चांगलंय वाईट काहीच नाही पण सगळं सुसाट हवं असतं. झटपट इव्हेंट पटपट लाईक्स. पण प्रेम सुसाट होत नसतं रे, अलगद होतं, कळत सुद्धा नाही. आणि या सायकलची ना आणखी एक मजा आहे. म्हणजे समजा कधी आपण या सायकलवरून पडलो तर ती जखम आहे ना डॉक्टरांच्या उपचाराने नाही तिच्या फुंकराने बरी होते.
म्हणजे वेदनेपेक्षा गुदगुल्याच जास्त. खर तर सायकल मध्ये 2 रुपयाची हवा आणि केसात 5 रुपयाचा गजरा पुरेसा असतो गुलाबी व्हायला. खरं सांगू तुमचं हे असं बोलणंच आवडतं हो मला. असे सोबत राहा. कोण तुम्ही? अगो बाई मस्करी केली. बसा. चला आजी सांभाळ. नाही तिला हे सवय आहे. सावकाश. चला नाना नानी हो एक उखाणा तर घ्या. अगो बाई उखाणा का? हा घ्या. हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. लग्नानंतर सायकल वरून हनीमून. आता थांबत नसतो आम्ही घरात. अशा रीतीने आमच्या इथे झी कृपे करून नाना नानी यांचं पुनश्च शुभमंगल पार पडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी जेवून जायचंय. ओके, कसा वाटला परफॉर्मन्स निर्मिती ताई? नवी पालवी फुटण्यासाठी निसर्गाची ही सायकल कंप्लीट व्हायला लागते. तसं या वयातही तरुण राहण्यासाठी आठवणींची सायकल कंप्लीट म्हणून. वा वा वा. मी जेव्हा कधी अशा लग्नानं जाते ना 25 वर्ष झालेल्या किंवा 50 वर्ष झालेल्या, तेव्हा ते सगळे नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. तसं मला आत्ता झालं तुमचा हा ॲक्ट बघून नॉस्टॅल्जिक व्हायला. आणि तुम्ही सगळे तर काय धमाल मस्ती करताच, त्यामुळे मजा आली मला. खूप छान. वा. उमेश, सगळ्यात आधी नाना नानी तुम्हाला तुमच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा. आता यापुढचं प्रत्येक वर्ष आपण सेलिब्रेट करूया असंच नवीन नवीन स्किट करून. म्हणजे आजकालच्या या काळात ना मेसेजेस आपण डिलीट करतो तशी नाती डिलीट होत आहेत. ॲक्च्युली प्रत्यक्ष भेटून एकत्र कुटुंब असं सेलिब्रेशन फार कमी होतं. त्यामुळे मला असं वाटतंय आता तुम्ही एक नाना नानी म्हणून म्हणजे 50 वर्ष तुमच्या लग्नाला झाली आहेत त्याचं सेलिब्रेशन हे व्हायलाच पाहिजे. कारण हे कुटुंब आणि असंच जोडपं हे खरं तर आदर्श आहे आणि प्रत्येकाने तो आदर्श घ्यावा असं मला वाटतं. ह्या कुटुंबाचा आणि ह्या जोडप्याचा. आणि कलाकार म्हणून तुमचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा. सगळेच आज कमालकर होते. फार मस्त मजा आली. पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. 1 2 3 4. मॅडम 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 कसा वाटला डान्स? छान आहे पण थोडीशी अदब पाहिजे. कशी? थोडीशी अदब पाहिजे. कनक मॅडम. कनक मॅडम. ओ कनक मॅडम. कनक मॅडम. कनक मॅडम. कनक मॅडम. ओ कनक मॅडम. कनक मॅडम. कनक मॅडम. कनक मॅडम. ओ कनक मॅडम. कनक मॅडम. कनक मॅडम. आत्ता पायाखाली आली असतीस तू. मी काय मुंगी आहे की तुझ्या पायाखाली येऊ? मग कोण आहेस तू? मी मुंगी आहे. मी मुलगी आहे. या सगळ्यांची हवा लागली आहे मला. आणि या दोघांची तर जास्तच. सॉरी मॅडम. काय किती क्यूट आहे ना. किती क्यूट. ए बाळा ऐक ना जरा कनक मॅडमला बोलव ना. बाळा मीच आहे ती. कनक पण हे दोघं का? कारण की दीदी हे दोघं सेम आहेत ना. तुम्ही कनक मॅडम आहात? हो. तुम्ही कनक आहात? जरा पण भनक लागली नाही. मॅडम आम्हाला ना तुमची थोडीशी मदत हवी आहे. थोडीशी. अरे देवा 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 देवा. तर तुमच्या पण स्क्रिप्ट मध्ये आमची एंट्री आहे का? नाही तसं नाहीये. अहो तसं नाहीये कनक बाळा. कनक मॅडम तसं नाहीये. कसं आहे ना माझा भाचा आहे ना त्याचं लग्न आहे आणि त्याच्या लग्नात ना आम्ही डान्स करणार आहोत. कपल डान्स. तर तुम्ही आम्हाला शिकवाल? मी त्यासाठीच आहे ना. तुम्ही कधीतरी ह्याच्या पहिले नाचला आहात का? हो. अरे
मी नाचले आधी हा मला मला ना मोराचा डान्स येतो. मी दाखव प्लीज प्लीज प्लीज. मोराचा डान्स येतो तुला? हो. मला कधी दाखवला नाही. तू कधी बघतच नाही बाबा. तू नुसताना तुझ्या तालावर मला नाचव बस. ए तू गप रे गप गप. मॅडम मी दाखवते डान्स दाखवते जरा. 5, 6, 7, 8. ए बाई ए हा मोर होता. अरे पिसं बघ केवढी पडली ती. काय चाललंय? ओ तुमच्या मोराला आधी गोट्यात जाऊन बांधा. का? अरे नावाला नुसता मोर, नाचणी माहीतच ना. मॅडम तुम्हाला कसा वाटला माझा डान्स? वा, खूप वाईट झाला. रोमॅन्टिक छान असं मस्त एक अशी केमिस्ट्री वाला आम्ही ना दोघं डान्स दाखवतो. चालेल ना मॅडम? चालेल. चालेल डान्स दाखवतो. तो येईल? हा चालेल ना. तुम्ही दाखवलं तर आम्हाला येईल ना. बांगड्या बच्ची काहीतरी रोमॅन्टिक. हा 5, 6, 7, 8. हे असं हे सोपं नाचायचंय. सोपं सोपं. सोपं आहे अगदी सोपं आहे. करा. आम्ही नाचायचंय. करा. ये ग. हा रेडी. नाही हा पाय. नाही नाही ऐक ना माझा ऐक ना. इथे होता. ऐक ना माझा पाय आधी घे. हा, कोण? हे गोल फिर. अरे काय करताय? ओ मॅडम 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 हे खूप कठीण आहे. आम्हाला नाही जमणार. हो झालीच. हो झालीच. पाठी दुखली. हो दुखली पाठी दुखली. तुमची? हा हा माझी पण दुखली पाठी. तुम्ही याल तिथे आमच्या इथे डान्स अरे करा. देवा 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 देवा, आता तिकडे पण यायचं का? सगळे लोक अशाच करतात. शिकायला येतात आणि मलाच घेऊन जातात डान्स करायला. म्हणजे तुम्ही नक्की येणार? नक्की येणार? प्लीज ठीक आहे. थँक्यू मॅडम. आता बस जास्त ओव्हर ऍक्टिंग नका करू. पोट दुखेल. ठीक आहे. पण मॅडम एक शेवटची रिक्वेस्ट. आता काय? नाही तुम्ही आता एवढ्या मोठ्या डान्सर कन्नक होऊन जाऊ दे ना तुमची एक झलक. अरे वा क्या बात आहे. लगेच रेडी? मॅडम रेडी? सांगू? चलो 5, 6, 7 म्युझिक. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली. आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली. नटून थटून लाजते जणू चांदणी. नटून थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली. आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. नंदेश दादा आज तुम्ही आमच्या मंचावर आलात म्हणजेच फूबाई फूच्या मंचावर आलात. त्यामुळे आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की आम्हाला तुमच्याकडून फूबाई फू ऐकायला मिळावं. प्लीज इथे आमच्या बिलकुल 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 नक्कीच नक्कीच नक्कीच. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की जय. फूबाई फू फुगडी फू फूबाई फू फुगडी फू. अरे दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फुगडी फू दमलस काय माझ्या गोविंदा तू गोविंदा तू. हरी हरी.
पोकळ 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 पोकळ. अहो महाराज, हे पोकळ ते पोकळ, मग भरीव काय? अरे वत्सा, तुला कळलं नाही वाटतं. पोकळ म्हणजे हा ध्वनिक्षेप पोकळ आहे, हा रंगमंच पोकळ आहे, आता हा नश्वर देह ही पृथ्वी सुद्धा पोकळ आहे वेड्या. पोकळ. बर, मग भरीव काय? भरीव भरीव विचारतोयस? होय. अरे फू बाय फू वर प्रेम करणाऱ्या या समस्त रसिकांचं प्रेम भरीव आहे. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आणि म्हातारपणी नवरा केला तोही पोरं खेळू आता. फुगडी फू बाई फू, फुगडी फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फू बाई फू, फुगडी. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा. संतांची निंदा निंदा केली, निंदा केली, निंदा केली. अरे संतांची निंदा केली, निंदा नाही बरी. निंदा केली, निंदा नाही बरी. संतांची निंदा केली, तुकाराम शरण गेले सद्गुरु पायी. आता फुगडी फू, फू बाई फू, फुगडी फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फू बाई फू, फुगडी फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. अरे दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा. अन दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. अन दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सो मच नंदेश दादा. पुन्हा एकदा आम्हाला आणखीन ऊर्जा दिलीत, आणखीन धमाल करण्यासाठी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या प्रथम प्रेक्षकांना, निर्मितीताई आणि उमेश यांना. आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे आहे तडीपार. दोस्तांनो, लग्न मंडप जसा फुलांनी पडद्यांनी सजवला जातो तसंच आपला हा हास्य मंडप विनोदाच्या लखलखाटीने सजलेला आहे. इथे फक्त आणि फक्त हास्याची मेजवानी आहे आणि आनंदाची गाणी आहेत. हाच आनंद आणि उत्साह घेऊन उद्या पुन्हा भेटूया. तेव्हा पाहायला विसरू नका कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू.